आज ना मी आकाड तळला, तर त्याचबरोबर मी पाकातल्या पुऱ्या पण बनवल्या. तर पाकातल्या पुऱ्यासाठी कणिक मळून घेतली, घट्ट अशी कणिक मळून घेतली आणि नंतर मग चपाती लाटून वाटीने गोल गोल छाप काढून मी पाकातल्या पुऱ्या बनवल्या. तर एक एक लाटायचं म्हटलं तर खूप उशीर लागतो, म्हणून मी अशा बनवून घेतल्या. तर त्याच्यामध्ये काय नाही टाकायचं, आपली जशी चपातीला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर मग पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या. जर आपल्याला कडक पाहिजे असेल तर कडक करायच्या किंवा आपल्याला मऊ पाहिजे असेल तर मऊ करायच्या. तर मी मीडियममध्ये केल्या होत्या, जास्त कडक पण नाही जास्त मऊ पण नाही. तर अशा मी पुऱ्या तळून घेतल्या आणि लालसर तळल्या. जर लालसर तळल्या तर खमंग लागतात, म्हणून मी अशा पुऱ्या लालसर तळून घेतल्या. तर त्याचसोबत मी चपात्यासुद्धा त्याच ह्याच्यात करणार आहे. आणि मग चपात्या झाल्या, सगळं जेवण झालं, स्वयंपाक झाला, जेवण बनवून झालं आणि नंतर मग इकडं बघा पाकसुद्धा शेगडीवरती मी उकळायला ठेवला होता. तर छान असा पाकसुद्धा तयार झालेला आहे. त्या पाकामध्ये मी वेलदोडे बारीक करून टाकलेले आहेत आणि ते पाक ह्याच्यामध्ये जेवढा मुरल तेवढा टाकायचा. मी डब्यामध्ये ठेवलं आहे, तर ते 1-2-4 दिवस तरी खाता येईल असं मी त्या हिशोबाने केलेलं आहे. तर असं डब्यामध्ये ठेवायचं आणि मग झाकून ठेवायचं. आणि मी पाक थंड केला आणि नंतर त्याच्यामध्ये ओतून घेतला. तर असा ओतून घ्यायचा म्हणजे 2-4 दिवस तरी आपल्याला अचानक भूक लागली किंवा कोणाला गोड खायचं असेल तर असं खाता येतं, म्हणून मी असं करून ठेवते. थोडंसं गार झाल्यानंतर मग डबा झाकून ठेवायचा. तसं तर मी अगोदरच गार करून त्याच्यामध्ये पाक ओतलेला होता आणि पुऱ्यासुद्धा मी गार केल्या होत्या, पसरून ठेवल्या होत्या आणि मग त्या डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर मग ओतून ठेवल्या. तर एक एक पुरी जर पाकात बुडवायची असती तर खूप वेळ लागला असता, म्हणून मी असं त्याच्यामध्ये पाक टाकलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, असं माझं पूर्ण झालेलं आहे पाकातल्या पुऱ्या. तर ह्या पुऱ्या खूप छान चवीला लागतात. लहान मुले आवडीने खातात. लहान मुलेच काय, सर्वच जण हे आवडीने खातात, मोठी माणसं पण आवडीने खातात. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं वेलदोडे जास्त टाकले ना तर खूप छान सुगंध येतो आणि चवीला पण खूप छान लागतं. तर बघू शकता तुम्ही किती छान अशा दिसत आहेत ह्या पुऱ्या. तर ते पुरी फुटलेली आहे, त्याच्यामध्येच मी पाक ओतलेला आहे. तर अशा 2-3 आकारामध्ये मी कट करून घेतल्या आहेत आणि त्या तळून घेतल्या होत्या. तर छान अशा पाक मुरलेला आहे त्याच्यामध्ये. आता डबा झाकून ठेवला की मग कधीही घ्या आणि कधीही खा, त्याला काही बुरशी येत नाही किंवा काही होत नाही. तर 4-8 दिवस तर ते चांगलं राहतं डब्यामध्ये ठेवल्यानंतर. तर थोडासा पाक कमी होता म्हणून मी वरून थोडासा अजून टाकून घेतला. तर पाक मी भरपूर केला होता, पुऱ्या भरपूर झाल्या होत्या आणि त्या तळून घेतल्यानंतर मी थोड्याशा बाजूला कोरड्या पुऱ्या ठेवल्या होत्या, कारण मिठाच्या पुऱ्यासुद्धा चवीला खूप छान लागतात म्हणून. आणि भाकरी पण बनवून घेतल्या आणि स्वयंपाक पण बनवून घेतला आणि त्यानंतर मग मला कापण्या आणि तिखट पुऱ्याचं पिठे मळून घ्यायची होती. तर तिखट पुऱ्यासाठी ना मी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरी हे सगळं बारीक करून घेतलं. ओवा हे सगळं बारीक करून घेतलं आणि पिठामध्ये मिसळलं. तर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ, बेसन हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये ते बारीक केलेलं मी मिश्रण टाकलं आणि त्यामध्ये नंतर वरून हळद टाकली. हळद टाकल्यावर खूप छान रंग पण येतो आणि चव पण खूप छान लागते आणि तिखट पुऱ्या चवीला मस्त होतात. तर ह्या बघा तिखट पुऱ्या अशा तळून घेतल्या आहेत. तर एकाच वेळी मी 5-6 पुऱ्या अशा तळून घेतल्या. थोड्या लालसरच बनवल्या, कारण जास्त दिवस टिकतात पण आणि चवीला खमंग लागतात. लालसर दिसायला जरा लाल दिसतात पण चवीला छान लागतात, म्हणून मी अशा लालच बनवल्या आहेत. कापण्यांसाठी सुद्धा मी पीठ मळून ठेवलं होतं त्याचबरोबर. तर गूळ खिसून पाण्यामध्ये गूळ विरघळायला लावला आणि नंतर मग ते पाणी पिठामध्ये ओतून पीठ घट्ट असं मळून घेतलं आणि त्या पिठामध्ये थोडंसं तेल गरम करून ओतलं, म्हणजे मोहन ओतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं, म्हणजे छान अशा कापण्या चवीला लागतात, म्हणून मी हे केलं. आणि मग नंतर सुंठ, बडीशेप हे भाजून घेतली आणि त्याची पावडर केली आणि ती पावडरसुद्धा त्यात टाकली. तर सुंठ, बडीशेप असेल तर कापण्या खूप छान लागतात चवीला. आणि मग ह्या लाटू लागल्या मला आणि मी सगळं तळून घेतलं आणि मला जवळजवळ खूप वेळ लागला हे सर्व करायला. मला संपूर्ण डिटेल व्हिडिओ काय बनवता आला नाही कापण्यांचा, कारण मला खूप उशीर झाला होता तेवढं करायला. 1-2 तरी वाजले होते. आम्ही दोघींनी मिळून केलं तरीसुद्धा मला एवढा उशीर लागला. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.